आज भारताचे माजी उपप्रधान आणि स्वातंत्र्य सेनानी बाबू जगजीवनरामजी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण एकत्र आलेलो आहेत. त्या ठिकाणी बळीरामपूर इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाबू जगजीवनराम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. आणि या अनुषंगाने या परिसरातील सर्व समाज बांधव, या गावातील बळीरामपूर येथील सर्व ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून हे जे पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात येत आहे. आणि बाबू जगजीवनराम यांचे कार्य जर आपण अभ्यासले तर त्याने भारताचे उपपंतप्रधान म्हणून सर्वात उच्च असं पद भूषवलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून देखील आपलं काम केलेलं आहे. त्याचशिवाय त्यांच्या कारकिर्दीमध्ये दलित, पददलित आणि एकूणच समाजाची विकास, आर्थिक आणि सामाजिक विकास कसा करता येईल यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. आणि त्यांच्या या कार्यखंडामध्ये अस्पृश्यता, त्याचबरोबर जातीवाद या मोठ्या प्रमाणात होता. आणि तशाही परिस्थितीमध्ये त्याने मोठ्या प्रमाणात आपलं कार्य समाजासाठी आणि दलित समाजासाठी केलं आहे. त्यामुळे निश्चितच त्यांची प्रेरणा आपल्या सर्व समाज बांधवांनी घेतली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने समाजामध्ये एक प्रकारची प्रेरणा आणि शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने बाबू जगजीवनराम यांना आपण आज पुण्यतिथीनंतर त्यांना आदरांजली वाहू शकतो, असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं असं वाटते. धन्यवाद.